नीट ऐका आता. ह्याच्या मानेमध्ये तिसरा, चौथा, पाचवा मंदिर गॅप आहे. C4, 5, C5, 6. तर ह्या ठिकाणी गॅप पडून यायला झाले कमीत कमी 5 ते 8 कमीत कमी. तर त्यावेळेस पडलेले असेल, झटका बसला असेल तर इथले ज्या 2 दिक्स आहेत बऱ्यापैकी खाली सरकल्या नसल्या. आता काय झालं, याच्यातले जे कार्टिलेज गादी असते ती आता बऱ्यापैकी बाहेर आहे, रचली गेली बाहेर आहे. म्हणून ही जी नस ही ब्लड सर्क्युलेशन ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला. म्हणून माझ्यापासून होतो, हा दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मग घ्यायला. हो की नाही? त्याला म्हणतं सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस. बसून उठले, झोपून उठले की चक्कर यायचं. म्हणून उजवी छाती दुखते, अर्धा डोकं दुखतो आणि हात दुखतो. छातीवरती उचला वेळ दुखतं, इकडे दाबले नाही दुखत, इकडे जास्त. म्हणून हात डोक्यावर ठेवलं का बरं वाटतं, खडली सोडली की कळ लागतं. त्याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस. हा झाला पहिला प्रॉब्लेम. दुसरा, कमरामध्ये L4, L5 मध्ये घ्या. इथे 2 ठिकाणी. इथे पण तसंच दिक खाली सरकली, टायटलीच असतं, ते आता बऱ्यापैकी बाहेर आलं. याच्यामुळे ही नस ब्लॉक झाली, दबली गेली. ब्लड सर्क्युलेशन म्हणजे खुब्याला, पायाला, बोट्याला, गुडघ्याला होत नाही. इकडे दाबले लागतील बघा ते आता. म्हणून कमरा बसून दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रंग लागते, कळ लागते. त्याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. म्हणून कमरा बसून दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रंग लागते, कळ लागते. मग याचं जास्त चालता येणार नाही, जास्त उभं राहता येणार. बसून उठले, झोपत उठले का वाकड वाकडं करतात, याला म्हणतात सायटिका. बसून उठले, झोपत उठले, पहिले वाकडं वाकडं चालणार, मग थोडं सरळ. त्याचा LS स्पाईनचा MRI केला, त्याचे स्पष्ट दिसत. केलं MRI? याचा कमराचा पूर्ण करायचं होतं ना मग कमरामध्ये. सांगितलं नाही का डॉक्टरांनी नस दबेली, गादी सरकली? फायदा नाही माहिती. मारदोड कावर केला असं पूर्ण करायचं ना. हे तुम्ही हाताने वाढवा केलं, इथं तुम्ही डोक्या वजन घेतलं तर, खांद्या वजन घेतलं तर, तुम्ही हाताने जड काम केलं तर, किंवा तुम्ही उजव्या कुशीवर जास्त झोपता किंवा मान मोडता किंवा हाताला झटका देता असं खटाक खटाक, या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून हे सगळं वाढत गेलं. जेवढं चोळलं ना तेवढं वाढल. आता काही थोडं फरक पडेल का नाही? काही थोडा लगेच नाही, 36 घंटे फरक नाही जाणार. हात खाली घ्या. नाही आता नाही, पण नंतर थोडाफार हात खाली घ्या ना. गाव नाही म्हणतात माझ्याकडे पण इथे क्लिअर नाही झालं, त्याला ऑपरेशन शिवाय करायचं असं. याला 10 दिवस कंटिन्यू आणायचे. 10 दिवस तुला म्हणलं कंटिन्यू. त्याला सांगितलेले नियम नीट लक्षात ठेवा, समजलं मी काय काय सांगितलं. आजपासून उद्या खांद्यावर झोपायचे नाही, उशी जास्त घ्यायचे नाही, उशी पातळ वगैरे घ्यायची. वय किती आजी तुमचं? 60. कुशीसोबत माझ्याकडे बघतात जे मी सांगितलं आजपर्यंत किती टोपण सांगितलं. प्रॉपर सांगितलंच नाही तुम्ही. आता मी त्याला मागच्या वेळेस सांगितलं मग आपण नाही आले, त्यांचं काही जमलं नाही आलं. आता आले ना पाहिजे डोकं शिरपूरला राहता ना, डोकं इकडे मुली येते मुलगा नाही. कान झोपा आजी, पाय पकडे अशी आजी सरळ झोपा डावेल दे डोकं तिकडे, पाय इकडे सरळ झोपा, सरळ झोपा, सरळ कान डोकं इकडे करा. पाय सरळ करा, पाय डोकं खाली, रिलॅक्स, घाबरू नका, घाबरू नका.
आला का आवाज? माणूस कमर दोन्ही